मराठी कथा चेटकीण. सातारकरांचा यात काहीच दोष नव्हता असं कुणालाही वाटत असत, पण तिचे हात रक्ताने मखलेले होते. तिच्या ओठावर पसरलेले रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्युलाप्रमाणे त्यांचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयान असा होता. पोलीससुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिलेलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असेल तर तुमचा थरकाप उडाला असता. ही 10 वर्षाची चिमुरडी एखाद्या चेटकिणीसारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तीही नाही की चू नाही, केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली. अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे, पण ती शारीरिक आणि मानसिक रित्याने सुदृढ होती असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तिला इतर मुलाप्रमाणे खेळायला आवडत नाही. चॉकलेट, बिस्किट, कार्टून्स तिचं मन रमत नाही, पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे. तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे. तरीही लहान मुलाच्या चेहऱ्यावर जी निरागसता असते ती निरागसता तिच्यात कधीच नव्हती. तिची आई सविता ही पूर्व आयुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जातं. तिचे वडील लहानपणीच वारले होते. मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने एक अगदी वेगळा मार्ग स्वीकारला होता आणि त्यांना आनंदी ठेवू लागली होती. पैसे मिळू लागले होते. त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. आता जशी शाल्मली एकलकोंडी वाटते तशीच तिच्या आईसुद्धा एकलकोंडी राहत असे, कुणाच्याच मिसळत नसे. सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं. सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं. थोडक्यात सांगायचं तर तिला स्त्री-पुरुषांविषयीची घृणा वाटू लागली होती. ती हळूहळू मोठी होऊ लागली. आता तिने कॉलेज जीवनामध्ये प्रवेश देखील केला होता. सविताची आई ही फार सुंदर होती. तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं. तिला पाहता क्षणी स्खलनात व्हावे इतकी ती मादक होती, मधाळ, जणू रती. कॉलेज जीवनामध्ये प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते. तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहिती होती, म्हणून तिच्याकडे पाहताना लोक चांगल्या दृष्टीने पाहायचे नाही. कॉलेजमधील मुलंही तिची छेडछाडणी करायचे, पण ती मान खाली घालून राहत असे. त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती. तिला या मुलीची खूप दया येत असे. त्या प्राध्यापिकेचे नाव शर्वरी. शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी काय, नेमकं काय भोगलं आहे हिने. शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली. तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती, पण शर्वरीने प्रयत्न सोडला नाही. एकदा एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता. रात्री अपरात्री तिला फोन करून, मेसेज करून त्रास देत होता. सविता खूप घाबरलेली असायची. शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वधवून घेतलं की शर्वरीला जेव्हा कळालं की एक मुलगा तिला त्रास देतोय, तेव्हा शर्वरीने सवितासमोर त्या मुलाला समाचार घेतला. अगदी त्याला प्रिन्सिपल समोर उभं केलं. ते प्रकरण तिकडेच संपलं, पण एक नवीनच प्रकरण सुरू झालं. शर्वरी आणि सविता हे खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली. शर्वरी घरी एकटीच राहायची. ती दिसायचीही विलक्षण, म्हणजे ती सुंदर होती, आकर्षक होती, यात शंका नाही. इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे, पण ते आकर्षण जरा भीतीदायकच होते. म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत होती की ती जादूटोणा वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता. पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं. ती एक चांगली प्राध्यापिका होती, पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत. आता सविता तिच्या वाटेला गेली होती. सविता किशोरवयीन अतिसुंदर मुलगी होती.
तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं. तेव्हाच तिने ठरविलं होतं की काही करून हिला मिळवायचे. शर्वरी सविताच्या प्रेमात अखंड बुडाली होती. सविताला स्त्री-पुरुष यांच्याबद्दल आधीच घृणा वाटत होती, म्हणून शर्वरी त्यांच्या जाळ्यामध्ये ती सहजपणे फसली गेली. रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात, गप्पा मारत, मजा करत, टीव्ही बघत आणि दोघींनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झाले तरी आपण एकमेकांना सोडायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कुणीच नाही अशी धारणा दोघांचीही झाली होती. पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला, कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती. शय्येवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभावायचे. पण सविताला पुरुषांची घृणा वाटत होती. दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं. ती जादूटोणा करत असे अशी सर्व चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती. ते अगदी खरे होते. तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती, पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचीही बळी हवी होती. सविताला त्रास देण्याचा तिने काही दिवसापूर्वी बळी दिला होता. हे सर्व सविताला कळालं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला. तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं, पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती. शर्वरी सविताला धमकावू लागली. सविताला कळेना की काय करायचं. याच दरम्यान पोलीस त्या मुलांचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत पोहोचले होते. शर्वरीने अमर होण्यासाठी त्यांचा बळी दिला हे पोलिसांना कळाले तेव्हा त्यांना धक्काच बसला. सविताने कधी नव्हते ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं. सविताच्या आईने तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत देखील केली. सवितासमोर आपल्या चुकाबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले की मी जे काही केले तुझ्या भल्यासाठी केले. तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं. माझं शिक्षण झालं नाही. नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला. पदरामध्ये तू होतीस. माझ्यात कोणतीही गुण नव्हतं. होतं ते फक्त केवळ सौंदर्य. सविताला आपल्या आईचं म्हणणं हे पटू लागलं होतं. हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा ही कमी होऊ लागली. मनसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली. त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यामध्ये घडून गेल्या होत्या. म्हणजेच तिने शर्वरीच्या विरोधामध्ये कोर्टात साक्ष दिला होता. शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहतच होती. तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं. ती भयंकर विचित्र होती हे खरंय, पण शर्वरीला आता जन्मठेपाची शिक्षा झाली होती. पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगामध्ये आत्महत्या केली होती. सविता आता मूळ प्रवाहामध्ये येऊ लागली. शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातूनच कधी फाडून चुरगळा करून फेकले होते. ती आता नॉर्मल झाली होती. नॉर्मल मुलीप्रमाणे राहत होती. आणि मग पुढं तिचं लग्न देखील झालं. अनुज सातारकर सोबत तिचं लग्न झालं. त्यांचा प्रेमविवाह. अनुज हा अतिशय भला माणूस. त्यांचा संसारही सुखाचा होता. त्यांना एक गोंडस मुलगी झाली. तिचं नाव शाल्मली ठेवण्यात आलं. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.